इचलकरंजी येथील डीकेटीई सोसायटी टेक्सटाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी स्वावलंबी भारत अभियान कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने आयोजित उद्योजकता प्रोत्साहन संमेलन उत्साहात पार पडलं। विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय उभा करून स्वावलंबी व्हावं या उद्देशाने झालेल्या या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केलं। मार्गदर्शक उद्योजक श्री अमितजी टोळे यांनी एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट, बिझनेस प्लॅन प्रिपरेशन आणि उद्योजकतेतील संधी यावर पीपीटीच्या माध्यमातून सखोल माहिती देत व्यवसाय उभारणीची पायाभूत तत्वे स्पष्ट केली। डिजिटल मार्केटिंग आणि ब्रँडिंग तज्ज्ञ श्री सुजितजी खोत यांनी आजच्या डिजिटल युगातील व्यवसायाच्या संधी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर, ब्रँडिंगची गरज तसेच कमी गुंतवणुकीत व्यवसाय कसा वाढवता येतो यावर सविस्तर मार्गदर्शन करत युवकांना कौशल्य आधारित शिक्षण घेण्याचं आवाहन केलं। वरिष्ठ प्राध्यापक आणि कौशल्य विकास विभाग प्रमुख डॉक्टर सौ प्रियांका पाटील यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन आणि प्रास्ताविक करत विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे वळण्याचं महत्त्व अधोरेखित केलं आणि एंटरप्रेनर कॉम्पिटन्सीज यांचं महत्त्व स्पष्ट करत स्वावलंबी भारत अभियानाचं कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडलं। या संमेलनास महाविद्यालयातील MBA विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आजच प्ले स्टोअर वरून सहज योजना ॲप डाउनलोड करा आणि सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्या।